नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मधुर आणि राघवला फोन करत असते, परंतु राघवचा फोन लागत नसतो आणि ती ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी लाईट पण नसते, त्यामुळे तिला थोडीशी भीती वाटत असते. त्यानंतर मधू बाहेर येऊन लाईट्स ऑन करते, परंतु तिला अचानक काहीतरी आवाज आल्यामुळे खूप भीती वाटते, तर ती धावतच घरामध्ये जाते. त्यावेळी दरवाजा वाजतो, तर ती आणखीनच घाबरते. ती हळुवारपणे दरवाजा उघडते, तर बाहेर 2 छोटीशी मुले असतात आणि ते म्हणतात, काकू खायला द्या ना, भूक लागलीये. तर मधू त्यांना म्हणते, माझ्याकडे काही खायला नाहीये, मलाच भूक लागलीये, तुम्ही जाऊन दुसऱ्या कोणाला तरी विचारा. तो मुलगा तरीही म्हणत असतो, खरंच खूप भूक लागलीये, द्या ना काहीतरी. तर मधुराने म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का, माझ्याकडे खरंच काही नाही आणि जर एवढीच भूक लागली असेल तर जाऊन धूळ माती खा जा. ती मुले तेथून जातात, तर मधुराने परत एकदा कॉल लावते. त्यावेळी तिला आठवतं की तिचे मम्मा आणि डॅडा विपक्षणासाठी 15 दिवस गेलेत. तर ती स्वतःशीच म्हणत असते, यांनाही आत्ताच जायचं होतं का? आता पुढचे 15 दिवस माझ्या मदतीला कोणीच नसणार आहे. आणि राघव तोही फोन उचलत नाहीये. इथे पुन्हा कोणी आलं तर? नाही, मी इथे एकटी नाही राहू शकत. तर ती परत एकदा राघवला फोन करते आणि त्याला विचारते, कुठे आहेस तू? तर राघव तिला खोटं सांगतो आणि तिला म्हणतो, मी इथे आपल्या मोठ्या चौकात ड्युटीवर आहे. तू बोल, काय झालं? तर मधू त्याला म्हणत असते, राघव प्लीज तू घरी परत ये ना. राघव तिला म्हणतो, नाही येऊ शकत, तुला माहिती आहे ना नाईट ड्युटी आहे, पॉसिबल नाही होणार. पण काय झालं तू बोल ना. तर मधू म्हणत असते, राघव अरे असं काय करतोयस तू, प्लीज आत्ताच्या आत्ता इथे ये, मी इथे एक क्षणही राहू शकत नाही, मला खूप भीती वाटतीये. राघव तिला म्हणतो, फक्त आजची रात्र ॲडजस्ट कर, आपण उद्यापासून काहीतरी सोल्युशन काढू. मधू म्हणत असते, अरे तेच पॉसिबल नाही आहे ना, तू प्लीज ये ना इकडे. राघव तिला म्हणतो, तू इतकी पॅनिक नको होऊस, तू रिलॅक्स कर बरं. आणि राघव तिला म्हणत असतो, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू कशालाही घाबरत नाहीस, म्हणूनच तू आजची रात्र एकटी त्या घरात राहू शकतेस, ओके? मला खूप काम आहे असं म्हणून राघव फोन ठेवून देतो. तर मधू स्वतःशीच म्हणते, सगळीकडून एकटी पडलीये मी, कोणीच माझ्या मदतीला नाहीये. राघव दाराबाहेर उभारून सिंधूला कॉल करतो आणि तिला म्हणतो, मी दाराबाहेर उभा आहे, येऊन पटकन दार उघड. सिंधू दरवाजा उघडते, तर राघव आतमध्ये निघून जातो. दुसरीकडे ती 2 मुले खिडकीतून बघून मधूला परत म्हणत असतात, काकू खरंच भूक लागलीये, काहीतरी खायला द्या ना. मधू त्यांच्यावर ओरडते आणि त्यांना म्हणते, काहीही मिळणार नाहीये, इथून जा, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन. तर ती 2 मुले घाबरून तेथून निघून जातात. राघव घरात आल्यानंतर सिंधूला म्हणतो, मला ना चोर असल्यासारखं फिलिंग येतंय. तर सिंधू म्हणते, स्वतःच्याच घरात असं चोर असल्यासारखं आलात ना म्हणून. राघव सिंधूला जवळ घेऊन तिच्याकडे प्रेमाने पाहतच असतो. तर सिंधू म्हणते, राघव काय करताय, सोडा मला, कोणीतरी येईल, आपल्याला असं पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. तर राघव म्हणतो, काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि बायकोबरोबर रोमॅन्स करण्यासाठी कशाला कोणाची भीती हवी, आपल्याला असा एकांत खूप रेअरली मिळतो, सो डोंट स्पॉइल इट. तर सिंधू राघवला म्हणते, आपल्याला 2 मुलं आहेत, आपण काही आत्ता कॉलेजमध्ये नाही आहोत, तुम्ही ना कायम एकाच बाजूने विचार करत असता. तर राघव तिला आणखी जास्तच जवळ घेतो. तर सिंधू म्हणत असते, राघव ऐका ना मी काय म्हणतीये, आता आपल्या प्लॅनची फक्त लास्ट स्टेप राहिली आहे, ती पूर्ण झाली की मधूचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. राघव म्हणतो, एक्झॅक्टली, आणि तोपर्यंत खूप काम करावं लागणार आहे, म्हणूनच आत्ता थोडासा ब्रेक घेतोय. तर सिंधू त्याला थोडंसं लांब ढकलते आणि म्हणते, गुन्हेगार पकडला जाईपर्यंत पोलिसांना आराम करायला अलाउड नाहीये. तर राघव म्हणतो, तू काळजी करू नकोस, मधू आता कायद्याच्या तावडीतून सुटू शकणार नाही, मी तिच्या अगेन्स्ट एक स्ट्रॉंग केस उभी करणार आहे. आय जस्ट होप ती पण मनातून थोडीशी घाबरली असणार आहे. सिंधू म्हणते, खरं तर मधू कोणाला घाबरणारी नाहीये, पण आज मी तिला चांगलेच घाबरवते. तर राघव विचारतो, म्हणजे काय केलंस तू? तर सिंधू त्याला तिने कशा प्रकारे मधूला घाबरवलं ते सगळं सांगते. हे ऐकून तर राघवला खूप छान वाटतं आणि तो म्हणतो, पण सिंधू, तिने तुझ्याबरोबर जे काही केलंय ना, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये हे काहीच नाहीये. तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला मिळायला पाहिजे, त्याचा हिशोब झालाच पाहिजे. सिंधू म्हणते, राघव आज मी खऱ्या अर्थाने खुश आहे, आता मधूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार, आता तिला शिक्षा होणार. तेवढ्यातच रुक्मिणी काकू तेथे येते आणि ती म्हणते, इतक्या सहजासहजी नाही. आणि ती त्या दोघांना म्हणते, राणीने आपल्या घरातल्यांचा विश्वास तोडलाय, आपल्या भावनांची खेळली आहे ती, आपल्या अंकुरला त्याची हक्काची माणसं असताना सुद्धा इतकी वर्ष अनाथाश्रमात राहायला लागलं, आपल्या सावीला किडनॅप करून तिने तिची काय अवस्था केलीये, या सगळ्याची शिक्षा तिला व्हायलाच हवी. तर सिंधू म्हणते, अगदी बरोबर बोललात काकू. तर काकू म्हणते, त्याची सुरुवात सुद्धा झालीये, आज राणीला शांत झोप लागू नये याची व्यवस्था केलीये मी. इकडे मधूला त्रास देण्यासाठी दरवाजाच्या बाहेरून एक बाई म्हणत असते, लैला, ए माझी लैला, अगं दार उघड, बघ कोण आलंय बाहेर.
हे ऐकून तर मधू चांगलीच घाबरते आणि ती घाबरत घाबरतच विचारते कोण आहे. तिला वाटतं राघव आला असेल म्हणून ती दरवाजाजवळ पटकन जाऊन म्हणते राघव तू आलायस का. तर ती बाई बाहेरून म्हणते अगं तुझा राघव नाही, मी आहे मंजुळा. तर मधू विचारते काय काम आहे. तर ती मंजुळा म्हणते अगं चंदू दादाने ना तुला पाहिलंय आणि तो तुझ्यासाठी ना लय वेडा झालाय बघ. त्याला ना तुला त्याची लैला बनवायची आहे. उघड ना ग बाई दार. तर मधू घाबरूनच तिला म्हणत असते जा इथून, मी दारही उघडणार नाहीये आणि मी बाहेरही येणार नाहीये. तर ती बाई म्हणत असते अगं मी कधीपासून वाट बघतीये तुझी, अगं ये ना. तर मधू चांगलीच घाबरलेली असते आणि ती म्हणत असते अगं मी नाही उघडणार दार, तू जा ना इथून. ती बाई म्हणत असते अगं त्या राघवला काय घेऊन बसलीयस, तुझ्यासाठी राजू गौरव अगं सगळ्यांची लाईन लावेल मी, तू फक्त बाहेर ये. मधू म्हणत असते जा ना, मला नाही उघडायचंय दार कळलं. आणि मधू रडत रडतच स्वतःशी म्हणत असते राघव मला इथे नाही राहायचंय, तू प्लीज ये ना, प्लीज मला इथून घेऊन जा. तर ती बाई म्हणते अगं सुंदरी लाजू नकोस, माझ्याकडे खूप पैसा आहे, तू मागशील तेवढा मी तुला देईन, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, फक्त तू दार उघडून बाहेर ये. मधू म्हणते मी सांगितलं ना मी नाही उघडणार आहे दार, प्लीज मला थोडा वेळ एकटं सोडा. तर ती बाईसुद्धा रागातच म्हणते तू दार उघडतेस की मी दार तोडून आत येऊ. इकडे सिंधू काकूला म्हणते हे जरा अति होतंय असं वाटत नाहीये का. तर काकू म्हणते सिंधू राणी आपल्या सगळ्यांशी खास करून तुझ्याशी जे वागली आहे ना त्याच्या तुलनेत हे काहीच नाहीये, तुला तिचा इतका विचार करण्याची काहीच गरज नाहीये. सिंधू म्हणत असते पण तरीही काकू तिचं कर्म तिच्याजवळ आणि तुम्हीच म्हणताना एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. तर राघव म्हणतो डोंट वरी, एक कॉन्स्टेबल आहे तिथे तिच्यावर लक्ष ठेवायला आणि सिव्हिलमध्ये आहे त्यामुळे तिला काही कळणार नाही आणि जर सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जात असेल तर तो सिच्युएशन अगदी व्यवस्थित हँडल करेल. तेवढ्यातच राघवला मधूचा कॉल येतो. तर राघव फोन उचलून तो स्पीकरवर ठेवतो. मधू खूप घाबरलेली असते आणि ती म्हणत असते प्लीज राघव लवकर ये, मी इथे नाही राहू शकत. राघव म्हणत असतो कसं शक्य आहे, मी आत्ता नाही येऊ शकत मधू, खरंच ट्राय अँड अंडरस्टँड, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मधू म्हणत असते राघव असं का करतोयस, मी इथे एकटी नाही राहू शकत, तू प्लीज ये ना. राघव म्हणतो असं कसं म्हणतेस तू, मी सांगितलं ना तुला आजचा दिवस तुला मॅनेज करावं लागेल, आपण उद्यापासून काहीतरी करू आणि आता मला खरंच जावं लागेल असं म्हणून राघव फोन ठेवून देतो. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणते शाबाश, अगदी योग्य रीतीने बोललास तू तिच्याशी, राहू दे तिला एकटीलाच. इकडे ती बाई दरवाजा वाजवतच असते त्यामुळे मधू खूप जास्त घाबरलेली असते. रात्रभर मधू त्याच ठिकाणी बसून झोपी गेलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग येते आणि तिला रात्रीचा सगळा प्रकार आठवून भीती वाटते. ती मोबाईलमध्ये किती वाजलेत पाहते आणि स्वतःशीच म्हणते एवढे वाजले तरी राघव आणखी कसा काय नाही आला. तिला तहान लागलेली असते परंतु पाणी संपलेलं असतं आणि ती नळाचं पाणी आणण्यासाठी बाहेर पडते. त्यावेळी नळावर खूप गर्दी असते. मधू डायरेक्टच पुढे जाते आणि तिची कळशी लावते तर लगेच शेजारची बाई तिला भांडायला लागते. त्यांचे तसंच भांडण चालू असतात त्यावेळी सिंधू तेथे येते आणि ती मधूला म्हणते काय झालं, एवढा कालवा कालव कशाला करते सुंदरी, चुकीला माफी नाही, आपल्या गावात जो कोणी नियम मोडतो आपण त्याला चांगली अद्दल घडवतो. तर मधू तिला गप्प बसायला सांगते तर दुसरी बाई लगेच म्हणते तू त्यांना कशाला गप्प बसायला सांगतेस, तू स्वतः आधी गप्प बस. त्यांचे तसंच भांडण चालू असतात. तर सिंधू म्हणते घरात पाणी नाही ना तर सकाळी लवकर उठायचं आणि मग पाण्यासाठी असा नंबर लावायचा. हे बघ सगळ्या कशा सकाळी लवकर उठल्या, घरातली सगळं कामं केली आणि मग इथे लाईनीत लागल्यात सगळ्या. तर सिंधू म्हणते नाहीतर काय, यांना वाटलं आपण झोपू ढाराढूर, नदीला येईल पूर आणि आपल्याला भेटेल पाणी भरपूर. मधूला खूप राग येतो आणि तिला तेथे कोणीच पाणी भरू देत नाही आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत मधूचा नंबर येईल तोपर्यंत सगळं पाणी जातं. तर मधू म्हणते हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तर सिंधू तिला पाय अटकळून खाली पाडते. त्यानंतर तुझ्या मधुराणीला विचारते तुझ्या चेहऱ्याला चिखल कसा लागला ग. तर मधू म्हणते ते इम्पॉर्टंट नाहीये, मला आता आंघोळ करायची आहे, प्लीज मी जाऊ का. मधू आतमध्ये जाणार तर सिंधू तिला अडवते आणि तिला म्हणते तुला आंघोळ करायची आहे ना तर मग तू तुझ्या घरी जाऊन कर. तर राजश्री सिंधूला म्हणते एक मिनिट, तू तिला असं घराबाहेर काढू शकत नाहीस. तर रुक्मिणी म्हणते ती काढू शकत नाही पण मी काढू शकते ना. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.